माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे नागपूर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे. विकास भाऊ, मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहे. तुम्ही तुमच्या नेत्यांना काय सांगितलं, कारण की सगळा अजेंडा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे? मला वाटतं महाविकास आघाडीच्या बैठकींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरच काम चालू असेल, परंतु या स्थानिक निवडणुका असल्यामुळे या स्थानिक लोकांची जबाबदारी असते आणि शहराचा अध्यक्ष म्हणून सध्या तरी माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी या प्रक्रियेमध्ये सर्वांना कामाला लावलेलं आहे. जेव्हा महानगरपालिकेची मुदत संपली होती 3 वर्षाआधी, तेव्हापासूनच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दिशानिर्देश देऊन प्रभागांमध्ये कामाला लावलेलं आहे आणि सामान्य जनतेला ज्या मूलभूत सोयी पुरवण्याचं काम महानगरपालिका करते त्यापासून जनता वंचित राहू नये म्हणून नगरसेवक नसतानासुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन केलेलं काम आहे. सोबळाच्या दिशेनं काम आहे का? सगळ्या जागांवर तयारीला सांगितलं आहे का तुम्ही? हो, शहरातल्या सगळ्या जागांवरच काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहे आणि जे आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले आहेत तर प्रत्येक प्रभागामध्ये 4, 5, 6, 7, 8 असे अर्ज आहे. तर प्रत्येक प्रभागातल्या माणसाला कामाला लावणं आमची जबाबदारी आहे आणि तशी तयारी आमची आहे. भाऊ, सर्वे केला जाणार आहे अशी माहिती आहे. काय विद्यमान जे मागच्या वेळेस नगरसेवक होते त्यांचा पत्ता कट होणार कामगिरीवर? नाही, असं आहे की विद्यमान नगरसेवक होते ते मतदारसंघात सक्रिय होते का नगरसेवक नसतानासुद्धा, तर हे त्या भागातली जनताच सर्वेमध्ये सांगेल आणि सर्वेमध्ये जे येईल त्याचप्रमाणे मला वाटते आजच्या काळात काँग्रेसमध्ये तिकीट वाटप होते तर त्या सर्वेनुसारच तिकीट वाटप होईल. शेवटचा प्रश्न, सोबळासाठी खरंच तयार आहे पक्ष? स्वबळासाठी म्हणजे तयारी तर स्वबळाचीच करावं लागेल ना. 151 जागांवर लढण्याची तयारी काँग्रेसची आहे, परंतु शेवटी महाविकास आघाडीने सांगितलं की नाही मिळून लढायचं आहे तर तीसुद्धा तयारी ठेवावं लागेल, परंतु आधी स्वबळाची तयारी आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.